नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एसके फार्ममध्ये अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तर आजचा व्हिडिओ आहे म्हणजे या व्हिडिओसाठी बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंट्स होत्या। बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केले होत्या की आम्ही खूप कोंबड्या सांभाळू पण त्या विकायच्या कशा, व्यापाऱ्याकडे विकल्या तर पाहिजे तसा मोबदला आम्हाला मिळत नाही। विक्रीचे अजून तुम्हाला मार्ग पाहिजे असतील, तुम्हाला तुमच्या कष्टाचा पूर्ण मोबदला हवा असेल तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले हे प्रोडक्ट, आपला हा माल आपण कोणत्या प्रकारे विकू शकतो, कस्टमरपर्यंत डायरेक्ट देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर पहिली गोष्ट म्हणजे तर बरेच 90% शेतकरी हे आपला माल हा डायरेक्ट व्यापाऱ्याला देतात आणि डायरेक्ट व्यापाऱ्याला दिल्यामुळे आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही आणि बरेच शेतकरी डिमोटिव्ह होतात, म्हणजे त्यांना हा व्यवसाय पुढे चालू वाटत नाही। का तर पाहिजे तसं रक्कम त्यांना मिळत नाही ना। जे मध्ये कमिशन मिळतं ते व्यापाऱ्याला मिळतं, म्हणजे आपण आपल्या केलेल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळत नाही। तर पहिली गोष्ट म्हणजे आपण मार्केटमध्ये उतरून डायरेक्ट आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग केलं तर आपल्याला त्याबद्दल बराच फायदा होतो। एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं चांगलं नाव होतं, दुसरं म्हणजे आपल्या प्रोडक्टची चांगली ॲड होती, आपल्या घरी बरेच लोकलचे गिराईक वगैरे चालू राहते, कारण त्यांना माहिती होतं ना नंतर चांगल्या प्रकारे माल आहे, चांगल्या प्रकारे आपण माल त्यांना देऊ शकतो खात्रीने। जर आपण व्यापाऱ्याकडे दिलं तर आपलं तिथं काही नाव नसतं ना की हे कोंबड्या आपल्या किंवा हे त्याच्या, डायरेक्ट सांगायचं झालं तर। आणि हेच चाललंय, बरेच शेतकरी म्हणजे बरेच कष्ट करतात, 4-5 महिने आपल्या गावरांची कोंबडी सांभाळतात आणि नंतर त्यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही। तर आपण डायरेक्ट मार्केटिंग केलं म्हणजे आपण डायरेक्ट कस्टमरला, म्हणजे आपण स्वतः आणि कस्टमर, म्हणजे आपल्यामध्ये कोणताही मिडलमॅन नाही, म्हणजे जो आपल्याला किलो मागं 50-100 एक्स्ट्रा मिळणार आहे ते आपल्याला मिळणार आहे। तो म्हणजे सांगायचं तात्पर्य एक तर मिडलमॅन नसल्यामुळे एक तर चांगलं आपलं नाव होतं मार्केटमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नफा पण चांगला मिळतो। हा, तुम्हाला थोडं हार्डवर्क करावं लागेल, म्हणजे आपल्याला थोडी धावपळ करावी लागेल, आपला थोडा वेळ जाईल, पण तुम्हाला जर नफा आणि तुम्हाला जर तुमचं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढे कष्ट घ्यावेच लागतील। तुम्ही हा साईड बिझनेस म्हणून करत असताना तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर मग तुम्ही बेस्ट उपाय तुम्ही व्यापाऱ्याला देऊ शकता। थोडं तुम्हाला प्रॉफिट कमी राहील, पण तुमच्याकडे जेवढ्या क्वांटिटी असतील तेवढे व्यापारी आपले होलसेल दरात घेऊन जातात। तर आता विकण्याचा पहिला मार्ग म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे, बरेच लोकांचे व्यवसाय हे आजकाल सोशली झाले। सोशल मीडियावर बरेच लोक आपले व्यवसाय चांगला ग्रो करत आहेत, म्हणजे सोशल मीडियाच्या थ्रू ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगला ग्रो होत चालला आहे। तुमचा पहिल होईल, पण तुम्ही सुरुवात केली तर बऱ्याच लोकांना म्हणजे त्यांना डायरेक्ट कॅमेरा फेस करणं थोडं अवघड जातं। म्हणजे स्वतः मला पण आता मला वाटते की ही सुरुवात जर मी आधी केली असती तर मला जास्त फायदा झाला असता। आता माझं 1.5 वर्ष झालं मी पोल्ट्री फार्म चालवते, पण मी 1 ते 1.5 महिना झालं माझ्या चॅनलला सुरुवात केली आणि खरं सांगते जेव्हापासून मी सोशली आली आहे, बरेच वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमच्या प्रोडक्टची सोशली ॲड करू शकता लोकांना माहिती होईपर्यंत, म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचूस तर। एकदा का लोकांना माहिती झालं तर तुम्हाला नंतर जास्त कष्ट घेण्याची गरज नाही आहे, ॲटोमॅटिक तुमच्यापर्यंत कस्टमर येतील जिथं तुमचा फार्म आहे, मग ते त्यांच्या घरापासून 100 किलोमीटर असो किंवा 200 किलोमीटर असो। तर आता सुरुवात मी केली तेव्हापासून माझा व्यवसाय चांगला ग्रो होत चाललाय, का तर लोकांना माहीत झाले। जेव्हा मी जास्त सोशली नव्हते, म्हणजे जेव्हा मी माझा चॅनल ओपन नव्हता केला तेव्हा म्हणजे माझ्या आजूबाजूच्याच लोकांना माहिती होतं, पण आता माझे व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत जातात आणि मग बऱ्याच त्यातले जे इच्छुक आहेत पिल्लांसाठी म्हणा, अंड्यांसाठी, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात, तर सांगायचं म्हणजे जेव्हापासून माझा हा व्यवसाय सोशल मीडियावर आला आहे, म्हणजे जेव्हापासून मी माझं चॅनल ओपन केलं आहे तेव्हापासून माझ्या व्यवसाय एक चांगली गती मिळाली आहे, ग्रो झाला आहे। म्हणजे ऑर्डर्स येत आहेत, मला पिल्लं कमी पडायला लागले आहेत, एवढ्या ऑर्डर्स मला येत आहेत। म्हणजे तुम्ही पण करू शकता, मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता। हा एक पॉईंट झाला विकण्याचा। तर आता दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या फार्मवर एक सेल पॉईंट करा, म्हणजे तुम्हाला चिकन शॉप माहिती आहे त्या प्रकारे एकदा लोकांना माहिती झालं ना तर लोक हेल्दी खाण्याकडे वळाले आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एक आपल्या फार्मवर सेल पॉईंट करा, एक छोटीशी जागा त्यासाठी द्या, एक टपरी वगैरे या प्रकारे तुम्ही एक शॉप टाका आणि तिथं तुम्ही वजनावर कटिंग करून पण आपल्या पक्षी विकू शकता। ही एक गोष्ट आहे
हे पण तुम्ही करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त थोडं कटिंगचं वगैरे काम आलं पाहिजे आणि ती गोष्ट आणि त्यासाठी तुम्हाला मोकळा वेळ पण पाहिजे थोडा। म्हणजे साईड बिझनेस असेल तर हे जमणार नाही, पण स्पेशल तुम्ही फक्त यावरच डिपेंड असाल तर ही गोष्ट करायला काहीच अवघड नाही आहे। कारण आजूबाजूचे लोक पण येतील, एकदा का चालू झालं, एकदा लिंक जुळली ना, तुम्हाला पण माहिती आहे आपलं हे प्रोडक्ट असं आहे की जे झोपडीतल्या माणसापासून त्या बंगल्यातल्या माणसापर्यंत, म्हणजे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस हे प्रोडक्ट घेणार आहेत। कारण गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस पण आजकाल मटण खाते, चिकन खाते, मासे खाते, अंडं खाते। म्हणजे पेशंट असो कोणी असो, किती एक वेळ कपडे घेणार नाही, शॉपिंग करणार नाहीत, पण खाण्यामध्ये कोणी माणसं मागं पुढं बघत नाहीत। त्यामुळे तुम्ही जे काम करताय ते चांगलं आहे। तर सुरुवात करायच्या आधी बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही विकणार कसं, आम्ही मार्केटिंग करणार कसं, पण तुम्ही एकदा सुरुवात करा, यामध्ये उतरा। कारण मार्ग खूप आहेत विकण्याचे, फक्त आपल्याकडं थोडं टेक्निकल नॉलेज पाहिजे। त्यानुसार आपण खूप व्यवसाय ग्रो करू शकतो, फक्त आपल्याकडं काय पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे। त्यानुसार जर आपण सुरुवात केली ना तर आता यानंतरचं दुसरं येतं हॉटेल्स, आजूबाजूचे नॉनव्हेजचे धाबा वगैरे। तर तिथं खूप पक्ष्यांची रिक्वायरमेंट असते, गावरान पक्षी लागतात, प्लस अंडे पण लागतात। तुमच्या आजूबाजूच्या 15-20 किलोमीटर अंतरावरच्या हॉटेलवर जाऊन तुम्ही चौकशी करा, विचारा। कारण आपल्याला प्रोडक्ट आपलं विकायचं आहे आणि ते पण नफ्यात विकायचं, तर तुम्हाला ही गोष्ट करावीच लागेल। आजूबाजूच्या म्हणजे 15-20-30 किलोमीटर अंतरावरच्या एकदा हॉटेल्सला जा, तुम्ही तिथं चौकशी करा, अंड्याची रिक्वायरमेंट आहे का, आपले त्यांना गावरान पक्षी लागतील का। जर त्यांना पाहिजे असेल ना आणि एकदा त्यांना माहिती झालं ना की तुमच्याकडं किती पण क्वांटिटीमध्ये अंडे मिळतील किंवा पक्षी मिळतील, तर ती लोक, ते हॉटेल्सवाले तुमच्याकडं घरी येऊन ते पक्षी नेतील। कारण तुम्हाला तर माहिती आहे नॉनव्हेजच्या हॉटेलवर बरेच हे आपला माल चालणार आहे। फक्त सुरुवातीला इन्फॉर्म करून द्यायचं आहे, आपल्या प्रोडक्टविषयी त्यांना माहिती करून द्यायची आहे। एकदा का त्यांना समजलं ना तर तुम्हाला विकायचा मार्ग खूप सोपा होईल। अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या गावामध्ये जिथं पब्लिसिटी जास्त आहे, म्हणजे मेन रोडवर, स्टँडवर, चौकात वगैरे तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्मचे बॅनर लावा की इथं प्युअर गावरांचे अंडे मिळतील किंवा इथं प्युअर गावरांचे पक्षी मिळतील, कोंबड्या मिळतील, कोंबडे मिळतील। तर असे तुम्ही बॅनर लावा। तर एक 5-10 किलोमीटर तुमच्या फार्मपासून रस्त्यावर थोडाफार खर्च होईल, पण एकदा लोकांनी ते बॅनर वाचले रस्त्याच्या कडेला जाताना येताना, म्हणजे बरेच लोक बघतील। अशा ठिकाणी एक 5-6 बॅनर लावून द्या, म्हणजे लोक बघतील आणि तुमच्या फार्मवर येतील। म्हणजे बॅनर वाचून इथं अंडे मिळतील। आणि तुम्हाला तर माहितीच आहे सिटीमध्ये, परदेशात सिटीजन किती पण रेट द्यायला तयार आहेत, पण त्यांना अंडे भेटत नाही आहेत आपल्या गावरांचे। म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सिटीमध्ये आपल्या अंड्याची डिलिव्हरी करू शकता। म्हणजे तुमचे कोण रिलेटिव्ज असतील किंवा तुम्हाला तिथं जर शक्य झालं तर तुम्ही तिथं छोटंसं शॉप टाकू शकता। म्हणजे इथून अंडे फक्त तुम्हाला ट्रान्सफर करावे लागतील सिटीमध्ये, आणि तिथं तुम्ही जर एखादं शॉप उघडलं तर तिथं पण तुमचे अंडे चांगले लवकर, म्हणजे तुम्ही जर इथं तुमच्या फार्मवर 10 रुपयाला अंडे विकत असताल तर तिथं तुम्हाला 5 ते 6 रुपये आरामशीर निव्वळ नफा भेटेल, काहीही न करता, फक्त तिथं शॉपवर अंडे ठेवून। की जागा बदलली तर रेट पण बदलला, मग तो गावात थोडा जास्त, तालुक्याच्या ठिकाणी अजून, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तर चांगला जास्त रेट मिळेल आपल्या पक्षाला, आपल्या अंड्याला, आणि आपलं काहीच इथं वेस्ट जात नाही। तुम्हाला माहिती आहे यांचं खतसुद्धा, यांची विष्ठासुद्धा विकली जाते। म्हणजे यामध्ये आपण जर सुरुवात केली ना तर आपल्याला बरेच इन्कम येण्याचे आपल्याला मार्ग आहेत। पण लॉस झाला ना तर एवढा लॉस होईल ना की तो आपण बरेच दिवस रिकवर करू शकणार नाही। का तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपलं जे रुटीन असतं लसीकरणाचं वगैरे, ते जर आपल्याकडून टायमिंगला झालं नाही तर आपले पक्षी बरेच मरायला लागतात, आणि एकाला लागण झाली की एक मरायला लागला की बरेच मरायला लागतात। आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचे फार्म पण मोकळे झालेले आहेत, पण बंद पण झालेले आहेत या गोष्टीमुळं। आणि त्यामुळे त्यांनी उठवलं आहे की नफा नाही आहे, पोल्ट्री फार्ममध्ये नफा नाही आहे, सुरुवात केली तर विकणार कुठं। जे लोक करतायत त्यांना पण लोक हे पुढं जाऊ देत नाही आहेत, त्यांना पण म्हणतात की यामध्ये नफा नाही आहे वगैरे, पण असं नाही आहे। आपण स्वतः जर यावर फक्त कॉन्सन्ट्रेट केलं आणि आपल्याकडे जर टेक्निकल नॉलेज असेल तर आपण यामध्ये नक्कीच सक्सेस आहोत। फक्त सुरुवात करताना तुम्हाला जर चांगलं नॉलेज असेल
तरी पण सुरुवात करताना थोड्यापासून करा आणि नंतर हळूहळू तुमचा व्यवसाय वाढवत जा. तुम्हाला वाटेल ही प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच म्हणते, पण खरंच महत्त्व आहे. कारण मला वाटतं माझं जसं नुकसान सुरुवातीला झालं, कारण मला असं सांगायला कोण नव्हतं, तसं लोकांचं होऊ नये, शेतकऱ्यांचं होऊ नये यासाठी मी बऱ्याच वेळा सांगते सुरुवात थोड्यापासून करा. तुमच्याकडं नॉलेज येईल, चांगला अनुभव येईल, त्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय तुमचा हळूहळू ॲटोमॅटिक वाढेल आणि तुम्हाला जेव्हा इंटरेस्ट येईल तेव्हा तुम्ही अजून चांगला जोशने उत्साहाने तुम्ही यामध्ये काम करता. तर तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता, व्हॉट्सअपला ग्रुप बनवा, ग्रुपवर आपल्या अंड्यांची संख्या सांगा, फोटो शेअर करा, व्हॉट्सअपला फोटोज टाका. तुम्ही जर या प्रकारे मी सांगितलं तसं या 4-5 प्रकारे जर तुम्ही मेहनत केली, थोडे दिवस जर अशी मेहनत घेतली, म्हणजे हॉटेल्सवर म्हणजे सेल पॉईंट केला, सोशली तुम्ही थोडे ॲडव्हर्टाईज केली, तर तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. आणि बरेच लोकांना माहिती झालं ना, तर बरेच लोक तुमच्या फार्मवर भेट देतील, म्हणजे बरेच लोक अंडे पण खरेदी करतील. आजकाल बरेच अंडे लागतात, बऱ्याच पोल्ट्री फार्मवर पण अंडे लागतात. जे नवीन सुरुवात लोक करतात, ज्यांच्याकडे इन्क्युबेटर्स आहेत सुरुवातीला, त्यांना पण खूप अंड्यांची गरज असते. फक्त माहिती होईपर्यंत, एकदा माहीत झालं की मग तुमचं टेन्शन कमी होईल. मला पण टेन्शन होतं सुरुवातीला. तर आता श्रावण महिना आला, गणपती आले किंवा असे बरेच जे पिरियड असतात त्यामध्ये लोक नॉनव्हेज खात नाहीत. अशा टायमिंगला आपल्याकडे तर बरेच अंडे साठलेले असतात, त्यावर मी तुम्हाला सोपी आयडिया सांगते. 10 खडू कोंबड्या घ्या, विकत घ्या, त्यामध्ये प्रत्येकी खाली 15-15 अंडे घाला आणि त्या कोंबड्यां थ्रू तुम्ही पिल्लं काढा. तुमचं इथं एका महिन्यात जर 10 कोंबड्यांनी 15-15 जरी अंडे घातले, जर त्यातले 5-5 सोडून द्या, तुम्हाला 100 पिल्लं भेटतील 15 ते 20 दिवसामध्ये. म्हणजे पण फेल जाणार नाहीत आणि प्लस तुम्हाला पिल्लांचं पण उत्पन्न येईल. म्हणजे बरेच मार्ग आहेत, ट्रिक आहेत, फक्त त्या तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत. तुम्हाला थोडं डोकं लावायचं आहे, आपण कसं विकू शकतो. फक्त विकायच्या टेन्शनमुळं हा व्यवसाय करावा का नाही करावा अशी जर कुणाच्या मनामध्ये आडी असेल ना, तर ती आत्ताच काढून टाका. कारण आपल्या जो गावरान कोंबडी आहे, गावरान अंडं आहे, त्याला मार्केटमध्ये खूप चांगलं डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात केली, लोकांना माहिती झालं ना, तर तुम्ही इथं चांगल्या प्रकारे सेलिंग करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही इथं नफा कमवू शकता. जेव्हा तुम्ही तुमचं नुकसान कमी करता. आणि नुकसान कमी करण्यासाठी आपल्या SK फार्मवर आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघा, कारण ते तुम्हाला खूप युजफुल होणार आहेत. तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करत असता, पोल्ट्री व्यवसाय, तर तुम्हाला ते व्हिडिओज खरंच खूप महत्त्वाचे होणार आहेत. कारण व्हिडिओजमध्ये मी खरंच प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत बिगनर्ससाठी, ज्या कोणीही सांगत नाही. आणि त्या छोट्या गोष्टी मी ज्या फेस केल्यात, त्यावरून मी एक रेखाटन करून या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमधून सांगितल्या आहेत. त्यामुळे तुमचं इथं नुकसान कमी होईल आणि तुम्ही चांगला प्रॉफिट कमवतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मॉडर्न बिझनेस अँड मॉडर्न फार्मिंग. भेटूया उद्याच्या अजून अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड पाहिजे, तुम्हाला कोणता प्रश्न आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावर उद्या नवीन व्हिडिओ बनवू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.